संदीप गिरे सँडी ज्यांनी सकाळच्या सत्रात अप्रतिम कामगिरी केली आहे. अमित नाईक बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 6 मधले 5 तरी बाहेर मारायचे आहेत. पाहूया काय होईल. सहा बॉल 31. पहिला बॉलवर स्ट्रोक तर खेळलाय, परंतु तिकडे पाहायचंय क्षेत्ररक्षक आहे आणि अमित देखील माघारी परतील. संदीप गिरे आणखीन एक विकेट या स्पर्धेतील आपल्या नावावर लिहित आहेत. विकेट पुन्हा एकदा मोहोळ आणि सोलापूर. चला टॉस साठी या प्लीज, लवकर या, कारण यानंतर आपलीच मॅच आहे. चला लवकर या, मोहोळ आणि सोलापूर. 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर मारावा लागेल. हो हो हो, वेगवान चेंडू, रिवर्सचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. यस, करण मडवी, शिरलेगावचं करण मडवी पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. केवळ औपचारिकता मात्र आता शिल्लक राहिलेली आहे. शिरूर सेमीफायनलच्या दिशेने गोविंद युनायटेड वाटचाल देखील करताना पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. यस, गावदेवी गावठांचं आम्ही कौतुक करू. चांगला परफॉर्मन्स त्यांचा देखील पाहायला मिळालाय. परंतु शिरूर गोविंद युनायटेड या टीमने तर आजचा दिवस, आजची रात्र, आजची मध्यरात्र सुद्धा गाजवली आहे. म्हाडा संघाचं कौतुक करावं लागेल. थांबलेत, ही मानाची स्पर्धा आहे, आम्ही खेळणार म्हणजे खेळणार आणि खेळूनच जाणार. यस, समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि जिकडे बॉल तिकडे कुणाल. आणखीन एक अप्रतिम कॅच पकडतात या स्पर्धेमधील. 9 विकेट माघारी परतल्यात. शेवटची जोडी आता मैदानात असेल. पुन्हा एकदा कॉल देतोय. वारंवार सोलापूर आणि मोहोळ बरेच कॉल दिलेत. आता यानंतर आपली मॅच आहे, प्लीज या टॉस साठी. सोलापूर आणि मोहोळ दोन्ही टीमचे कॅप्टन, पुन्हा एकदा विनंती असेल, यानंतर आपली मॅच आहे. चला टॉस साठी या प्लीज. यस, संदीप गिरे अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 विकेट, तर याही ओव्हरमध्ये त्यांनी घेतल्या. फक्त 1 धाव दिली आणि या मॅच मध्ये ऑल आउट होताना पाहायला मिळतोय उरण संघ. अभिनंदन शिरूर गोविंद युनायटेड. अमरेश, आपलं देखील अभिनंदन. पप्पू तोडकर, आपलंही विशेष कौतुक. आणि